नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक, मी डॉक्टर विशाल खडसे, लीलावती मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपला व्हिडिओ जर फर्स्ट टाइम किंवा पहिल्यांदा जर बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून जी काही महत्त्वपूर्ण अपडेट असेल ही तुमच्यापर्यंत पोहोचेल। ओके, आता तुमचा जास्त वेळ न घेता आपण महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलूयात। विद्यार्थ्यांचे पालकांचे एवढे कॉल येतात, ज्या विद्यार्थ्यांना 200 मार्क्स आहेत, 144 प्लस आहेत, जस्ट क्वालिफाय आहेत, 250 आहेत, ओके, किंवा 300च्या खाली आहेत, अशा विद्यार्थ्यांना माहिती आपल्याला शीट मिळणार नाही। आणि काही विद्यार्थ्यांचं बजेट सुद्धा आहे, ओके, बजेट सुद्धा आहे आणि एमबीबीएसच पाहिजे। मग त्या एमबीबीएस करणाऱ्यांना आता बऱ्याच ठिकाणचे जे काय आहे ते चॉईस फिलिंग असेल, रजिस्ट्रेशन असेल, हे चालू झालेले आहे, बरोबर आहे। तर मग आता पर्याय काय काय असू शकतात। आता जर कमी स्कोर असेल तरी आता बऱ्याच विद्यार्थ्यांना काय एमसीसी मधून डीम कोट्यामध्ये ऍडमिशन घेण्याचा प्रयत्न असतो, पण डीम कोट्याला सुद्धा मेरिट असतं। मग डीम कोट्याला मेरिट असेल तर ऍडमिशन होतं का नाही होत। बाकी यूपी मध्ये सुद्धा ओपन स्टेट आहे, ओपन स्टेट असल्यामुळे सुद्धा तिथे तुम्हाला जे काय आहे ते रूल्स रेग्युलेशन आणि तुमच्या मेरिट वाईज ऍडमिशन होतील। आणि यूपीचं सुद्धा मेरिट यावेळी 400 प्लस गेलेलं आहे, बरोबर आहे। अशा विद्यार्थ्यांचं ऍडमिशन होईल का। यांना एक लास्ट बी ऑप्शन कमीत कमी स्कोर असणाऱ्या विद्यार्थ्यांना काय आहे, तर एक मी माझ्या अनुभवातून प्रत्येक विद्यार्थ्याला सजेस्ट कराल की जे काही हे विद्यार्थी आहेत पण त्यांना एमबीबीएसच करायचं असेल तर मी प्रत्येकाला एकच सजेस्ट करू शकतो, महाराष्ट्रात ऍडमिशन घ्यायचं तर आयक्यू कोट्यामधून ऍडमिशन घ्या। ओके, कमीत कमी खर्चामध्ये कमीत कमी 1+ तुम्हाला जाईल, बरोबर। अदर स्टेटला ऍडमिशन घ्यायचं तरी 1+ तुम्हाला जाईल। तर कमीत कमी बजेटमध्ये टॉप कॉलेजला, चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये, इक्वल टू इंडिया, लँग्वेज प्रॉब्लेम नाहीये, फूड प्रॉब्लेम नाहीये, विजा लागणार नाही, पासपोर्ट लागणार नाही आणि कुठल्याच गोष्टीचे आणि सर्व जे काही असं तुम्हाला कधी वाटणारच नाही की तुम्ही बाहेर देशामध्ये आहात। तर तसं देश कोणता, तशी कंट्री कोणती, तर नेपाळ। सर्व जे काही तिथले जे काही हे असतील, लोक असतील किंवा जे काही एन्व्हायरमेंट असेल, सर्व इक्वल इंडिया सारखं आहे। वर्ड असा यूज केला जातो, इक्वल टू इंडिया, सर्व भारत देशासारखंच आहे। तुमचा सिलेबसही तोच आहे, इंटर्नशिप सुद्धा तेवढीच आहे। तुम्हाला कुठल्याही प्रकारचं जास्त इयर तुम्हाला जसं रशिया असेल, किर्गिस्तान अदर कंट्रीमध्ये त्यांची लँग्वेज शिकावी लागते। प्रॅक्टिकल प्रॉब्लेम असतो, तुम्हाला सर्व गोष्टी प्रॅक्टिकल प्रॉब्लेम असतो, थेरी प्रॉब्लेम असतो तिथं, प्लस तुम्हाला तिकडून आल्यानंतर एफएमजी द्यावी लागते। सर्व गोष्टी असतात जे की विद्यार्थ्यांना आता पॅकेज कमी वाटतं पण मग फॅसिलिटी वगैरे मिळत नाहीये। इथं काय याच्यामध्ये नेपाळमध्ये कमीत कमी 50 लाखापासून तरी 60 लाखापर्यंत टॉप कॉलेज मिळतं आणि ते सुद्धा तुमच्या बजेटमध्ये। तिथे तुम्हाला कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही, कॉलेज सुद्धा टॉप आहेत आणि आपल्या इंडियाच्या बॉर्डरवर आहेत। इंडियामधले विद्यार्थी सुद्धा इंडियामधले लोक सुद्धा त्या हॉस्पिटलला जातात, नेपाळमध्ये जातात, काठमांडूमध्ये सुद्धा चांगल्यातले चांगले कॉलेज आहेत जे की इथून फक्त तुम्हाला एक 2.5 ते 3 तासामध्ये सुद्धा तुम्ही प्लेनने जाऊ शकता। तुम्हाला एक ऑप्शन ट्रेनचं सुद्धा आहे जे की इंडियाच्या बॉर्डर पर्यंत ट्रेन जाते, तिथून सुद्धा तुम्हाला बसेस सुद्धा आहेत, तिथून सुद्धा तुम्ही डायरेक्ट बसनी नेपाळमध्ये जाऊ शकता। तर हा एक पर्याय असतो आणि यावर विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी निश्चित एकदम याच्यावरती विचार केला पाहिजे। ते सुद्धा जसं अदर ठिकाणी तुमचे ऍडमिशन होतात तशी प्रोसिजर नाहीये, तिथं रूल्स रेग्युलेशन आणि रजिस्ट्रेशन आणि कॅप राऊंड थ्रू ऍडमिशन होतात, ज्याचे की रजिस्ट्रेशन 18 तारखेपासून चालू झालेले आहेत नेपाळसाठी। आणि त्याची डेट जी आहे ही या लास्ट वीक पर्यंत डेट आहे। ज्या विद्यार्थ्यांना नेपाळसाठी रजिस्ट्रेशन करून प्रोसेस करून ऍडमिशन करायचं असेल तर अशा विद्यार्थ्यांनी नक्की एक वेळेस ऑफिसला व्हिजिट करा किंवा खालील नंबरवर डिटेल्स आहे कमेंट करा, तुम्हाला कॉल ऑफिसवरून येईल आणि तुमचं शीट ही बुक करून ऍडमिशन हे प्रोसेस मार्गे लागेल। जे काही पेमेंट आहे ते सर्व तुम्हाला कॉलेजच्या अकाउंटला टाकायचं आहे, सर्व रिक्सर आणि लिगली प्रोसेस होणार। जर महाराष्ट्रातले मुली असतील तर मुली सुद्धा नेपाळला आहेत किंवा मुलं असतील तर मुलं सुद्धा आपल्याकडचे नेपाळला आहेत। तर चांगलं कॉलेज आणि चांगलं एज्युकेशन घेऊन पुढचं फ्युचर जर तुम्हाला चांगलं घडवायचं असेल तर कुठं अदर कंट्रीमध्ये न जाता तुम्हाला ही कंट्री जर आहे एकदम बेस्ट आहे। महाराष्ट्रामध्ये इंडियामध्ये 1 करोडपेक्षा जास्त खर्च करून सुद्धा चांगलं कॉलेज नाही मिळत आणि तुमच्या अपेक्षानुसार तुमचं कॉलेज मिळत नाही, तर एक बी ऑप्शन म्हणून जरी म्हटलं तरी तुम्ही एक हाताशी ठेवावं, एक माझी इच्छा आहे। आणि त्या पद्धतीने सर्व ऍडमिशन हे नेपाळमध्ये आपण चांगल्या प्रकारे करू शकतो, कारण तुम्हाला विजाही लागणार नाही, पासपोर्ट लागणार नाही, कधी इमर्जन्सी काही झालं तुमच्या घरच्यांनाही तुम्हाला येता येईल। ह्या सर्व गोष्टीचा विचार जर केला तर खरंच यावर विचारपूर्वक करा आणि ऍडमिशन तुमचं कन्फर्म करा। ओके, खरंच जर व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा बेनिफिट होईल। ओके, आणि आतापर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा,
जेणेकरून जी महत्त्वपूर्ण अपडेट आम्ही टाकू युट्यूबवर ती तुमची नोटिफिकेशनच्या दरम्यान तुमच्यापर्यंत पोहोचवल. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.